एक धाव जी मात्र घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं खोपोली संघासाठी खूप सारे शुभेच्छा येतात. सन्माननीय तानाजी भाऊ हरड यांच्याकडनं त्याचबरोबर विवेक खाडे या ठिकाणी उपस्थित होते. बाबू आपल्याला विनंती, आपण या समालोचन कक्षामध्ये याचा मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचा. या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत. खोपोली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. सन्माननीय तानाजी भाऊ हरड यांच्याकडनं या शुभेच्छा येतात स्पेशली, आणि ते देखील खऱ्या अर्थानं पुणे या ठिकाणी गेलेले आहेत खेळण्यासाठी. लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा त्या ठिकाणी चालू आहे आणि खऱ्या अर्थानं मुरबाड मिंडा या कंपनीकडून ते खेळतायत आणि तो संघ थेट सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचला. त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात खोपोली संघासाठी. तानाजी भाऊ हरड आपलं देखील सहर्ष स्वागत. फलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंड वरती. ओ चांगला बॉल, लेट कटचा अप्रतिम नजारा आपल्याला पाहायला मिळतो. शॉट थर्डला बीट केलाय, रेस लागली आहे शेवटच्या मोमेंटला. क्षेत्ररक्षण सुंदर झालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता साज बाज और ताज 3 धावा ज्या मात्र एकवटल्या जात आहेत. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. रोहननं सुरुवात दमदार करून दिली होती. 2 चेंडू सुरुवातीचे निर्धाव, त्यानंतर सिंगल सिंगल आणि या 5व्या चेंडूवरती हा 3 धावेचा फटका आपण पाहिला. लक फॅक्टर ऑन झालं. बॅटची बाहेरची कडा शॉट थर्डला बीट करत असताना क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळते. 5 धावा, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल मेंढरडरी पॉवर प्लेच्या षटकामधला शिल्लक. ओ यावेळेस चांगला बॉल, वेग होता, फुल टॉच चेंडू होता, फटका चांगला. बॅक टू द बॉलर खेळण्यात दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि पाहता पाहता या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली जाते 6 धावा. 6 ऑन अ बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. या 2 संघाच्या दरम्यान चाललेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा ब आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते. अरुण स्मृती, दक्ष 11 खोपिवली या 2 संघाच्या दरम्यान. पहिल्यावर लाजवाब आपण पाहिलाय रोहनचा. 6 धावा त्यानं फक्त खर्च केला मेंढरडरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नितीन येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. नितीन भांडे हा गोलंदाज, या गोलंदाजाकडे देखील भरपूर सारा वेग. लाईन लेन तो चांगलीच हाताळतो. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झाला. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मयूर. ओ पहिलाच बॉल, लाईन चांगली आहे, शॉट ऑफ गुड लेंथ. तिथे जर आपण पाहिला पडल्यानंतर चेंडू थोडा वेग जास्त पकडला. चारोखाने चित होतो बाटर. डॉट बॉलची सांगता जी मात्र होताना पाहायला मिळते. रोहननं जी सुरुवात केली होती डॉट बॉलनं, तीच सुरुवात या मॅच मध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये नितीन करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ओ प्रॉपर यॉर्कर. तिथे यष्टीरक्षण थोडस खराब होताना पाहायला मिळतं. प्रयत्न चांगले राहिले होते यष्टीरक्षक रवी शिंदेला आपण पाहता. सध्याच्या घडीला या बॉलवरती ही सिंगल जी मात्र एकवडली जाते. बॅकअप आलं त्या ठिकाणी आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी राहिले या मॅच मध्ये टीम खोपोली संघाची. सुरुवात रोहननं दमदार करून दिली. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज नितीन भांडेला आपण पाहता. 2 चेंडू त्यांनी प्रॉपर चांगले हाताळलेत. ओ इथे जर आपण पाहिला फुल लेनचा बॉल होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन वरती नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉल जो मात्र त्यांना हाताळलाय आणि एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. 8 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती आहेत. 8 ऑन बोर्ड दिस टाइम टीम नवापाडा ब. 8 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. बिगिट केलाय, बॅट अँड पॅड मधनं खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वडा सुंदर झेल जो मात्र टिपला जातोय प्रतीक हुमरेच्या माध्यमातून. 1 ऑफ द सेफेस्ट फिल्डर. सुंदर झेल. ही 100% वाढतं आणि ते मनोबल खऱ्या अर्थानं वाढलं असेल. का झेल पकडलाय प्रतीक हुमनेनं. स्वप्नील येतात
नवीन फलंदाज विशाल माघारी परतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज दाखल झालाय. 8 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नितीन दयार, नितीन भांडे, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ इथे चांगला बॉल फटका त्याच्यावरती चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, प्रति घेत आहेत बॉलवरती. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग चांगली राहिली आहे आणि पाहता पाहता 2 धावा डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड खऱ्या अर्थानं अंकित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. 2 to go. दुसऱ्या षटकामधले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्वप्नील स्ट्रायकिंग इनवरती सज्ज. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावेचा फटका त्याच्या बाटमधून आपण पाहिला. ओ यावेळेस जर आपण पाहिलं तर लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. 11 धावा आहेत सध्याच्या घडीला धाव फलकावरती. 11 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर तयार स्ट्रायकिंग इनवरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, बिगिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाच नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. स्टील 1 to go दुसऱ्या षटकामधला हा शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती रोहनची. त्यानं दिल्या धावा 5. आतापर्यंत चेंडू हाताळलेत नितीननं 5 धावा दिलेल्या 7. 7-5-12 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटर बीट. एसटी रक्षक रवी शिंदे बीट. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड बीट. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22च्या या 4 धावा. लक फॅक्टर ऑन, चौकार. होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. साई येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. साई शिंदे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल बॅट अँड पॅड मधून सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॉटम हँडचा सुंदर वापर केला जातोय. 1 धाव या बॉलवरती जी मात्र इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. 17 धावा धावफलकावरती आहेत. मयूर स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज आहेत. साईला आपण पाहता ज्यानं पहिला बॉल चांगला हाताला जिथे सिंगल येताना आपण पाहिलेली आहे. साईचा हा बॉल फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित उमेश. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल आणि 1च धाव या बॉलवरती एकवडली जाते. 18 धावा मोठ्या फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये. शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा ब या संघाला जिम्मेदारी घ्यावीच लागेल. असं म्हटलं जातं ना की रिस्कचे नाम बनते. ती रिस्क आता इथं घ्यावी लागेल कोणत्या तरी एका फलंदाजाला. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. स्वप्नील. ओ इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर आपण पाहिलं तर यस इट इज व्हाईट बॉल. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. वेट अँड वॉच आणि तदनंतर पंचांना त्यांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. व्हाईट बॉलची सांगता होती. 19 धावा आहेत सध्याच्या घडीला धावफलकावरती. समोर ठेवला, समोरच मारलाय. फटका जर आपण पाहिला तर सुंदर पाहायला मिळतोय. उमेशच्या डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय झालाय. उमेश बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. षटकार.
25 ऑन बोर्ड, 25 धावा. साईचा हा बॉल आडव्या बॅटनं खेचून मारलाय, फटका दमदार, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्वप्नीलच्या बॅट मधून हे 2 सिक्सर आउट ऑफ द पार्क. 6. एकतीस धावा आहेत धावफलकावरती. 31. बिग हिट केला पुन्हा एकदा, फटका चांगला, यावेळेस एका टप्प्यानंतर जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2-6 नंतर ठोकलाय बॅटर स्वप्नीलनं हा दमदार चौकार. संघ अडचणीत होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये साई शिंदेला टार्गेट केलं आणि तिथे 2 षटकार, 1 चौकार आणि तदनंतर स्कोर कार्ड फ्लाय होताना पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 धावा. शेवटचे 6 बॉल राहुलच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ पहिलाच बॉल राहुलचा बॅकफुट वरती आले, फटका चांगला सजवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. प्रतीक हुमने त्यांची फेकी चांगली राहिली, कनेक्शन चांगलंच राहिला. पहिल्या बॉलवरती आलेली ही सिंगल रन. संघाची धावसंख्या या सिंगलच्या मदतीनं 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये धावा बनल्या नव्हत्या आणि त्यानंतर धावांची कोंडी फुटली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती अंकित होताना आपण पाहिला. शेवटचे 5 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक आहेत. 37 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या घडीला. राहुलचा हा बॉल वेगवान, तेज तर्राट, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुट वरती गेले, ते पाहिलं होतं राहुलनं. एक चांगला चेंडू त्यांना अटेम्प्ट केलाय, फेकलाय चेंडू, डॉट निर्धाव. 37 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4. समोर ठेवलाय आणि फटका त्याच्यावरती चांगला. मिस टायमिंग स्ट्रोक होता, उमेश त्या ठिकाणी होते उपस्थित. उमेशकडनं झेल सुटलाय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहायला मिळतात. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर हा झेल जो मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 39, 39 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3. फायटिंग स्कोर तर उभा केलाय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल, इथे जर आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. बाटची एज अर्ध काम केलं यष्टी रक्षक. स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये स्वप्नीलला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं भरपूर महत्वाचं होतं नवापाडा ब क्रिकेट संघासाठी, कारण तो प्रॉपरली सॅट मैदानाच्या आतवरते. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले, 1 चौकार आपण पाहिला. 39 धावा सध्याच्या घडीला. शेवटचे 2 बॉल राहुलनं कमबॅक करून दिले आपल्या संघाला, कारण 3 ओव्हरमध्ये धावा 36 होत्या. ओ समोर खेळण्यात फटका चांगला आहे. रनआउटची संधी आहे आणि संधीचं सोनं केलं जाईल. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. संदेश देखील या मॅच मध्ये आता 0 वरती बाद.
शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावामधला शिल्लक असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते या तब्बल 39 धावा, ज्या मात्र स्कोर कार्ड वरती असतात सध्याच्या घडीला. शेवटचा बॉल फटका त्याच्यावरती दमदार स्वप्नीलच्या बाट मधून आलाय, हा दर्जेदार चौकार. मध्ये चांगली बॅटिंग राहिली या शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा ब या संघाची 2 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं स्पेशल आपण म्हणू की साई शिंदेला टार्गेट केलं गेलं, तिथून मिनी कमबॅक केला गोलंदाज राहुलनं आणि फायनली 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 43 धावा आहेत. 44 धाव्यांचं टार्गेट या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सेट केलेलं आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एमडी स्पोर्ट्स साखरे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव. चला कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. चव्वेचाळीस धाव्यांचं टार्गेट आहे. या 44 धावा बनल्या जातील की या 44 धावा डिफेन्स केल्या जातील. ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया मुरबाड तालुक्यातील एक गोड व्यक्तिमत्व, एक गोड आवाज सुनील शेळके सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, एकत्र राहा मित्रांनो. स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. थँक्यू सो मच. डॉक्टर विवेक कराळे आपण मुख्य मंचावरती आणि त्याचबरोबर सन्माननीय कैलास बाबरे सर आपण देखील या मुख्य मंचावरती. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. खूप खूप धन्यवाद. राजेश्वर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जायचे. सामना सुरू आहे. हे खोपिवली आणि त्यांच्या विरोधात नवापाड्या 2 संघांदरम्यान. याच दरम्यान ओम साई मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर जगदीजी दळवी यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या स्पर्धेत मंडपची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी त्यांचं अत्यंत फार मोठं मोलाचं सहकार्य त्रिमूर्ती ऑडिओ आणि त्याचबरोबर अक्षय यांना मिळालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत.
समोर खेळतायत. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला. झेल घणाघाती प्रहार दिला होता फलंदाजाने, टोला लगावला होता, परंतु इथे टोलेजंग फटका त्यांना खेळता आला नव्हता. मिस टायमिंग शॉट होता. क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑन मध्ये टिपला झेल. पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं. फलंदाज उमेश सडाव संपला. चांगला आहे. या अगोदर एक चौकार खेळला होता बॅटरने. ऑनसाइडला फटका खेळलेत. खडे खडे खेळला गेलेला पूल सक्सेसफुल होतो का हे पाहायचंय, परंतु ते झालं नाही. फलंदाजाला आश्चर्याचा कडू धक्का बसला. क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे झाला नाही. आणखी एक फलंदाज गारद केलेले गोलंदाज गणेश मागे खेळण्याचा प्रयत्न उजवेष्टच्या बाहेर कमिट झाले होते. बॅटर चेंडूपैचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये करता आला नाही. या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहेत प्रतीक, त्यामुळे त्यांच्याकडून अधिकच्या अपेक्षा असतील. धाबा बनवायचे 44. 11.00 धावांची धावगती कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. सारवी 11, मला असं वाटतं नाव वेगळे आहे, दक्ष 11 खोपिवली असं नाव आहे या संघाचं. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. अत्यंत चांगला चेंडू. तीक्ष्ण गोलंदाजी, तिखट गोलंदाजी, कडवट प्रतिकार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज म्हणून फलंदाज प्रतीक नावारूपाला आलेले फलंदाज आहेत, परंतु त्यांची ही भंबेरी उडवणारी गोलंदाजी गोलंदाज गणेश करतायत. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर फक्त आणि फक्त 4 धावा, 2 गडी गारद केलेले आहेत गोलंदाज गणेशने. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने खरं तर आपण इथे पाहिलेली आहे. दुसरं षटक यानंतर फेकण्याची जबाबदारी पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे दिली जात आहे. डॉक्टर विवेक कराळे आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आयोजकांच्या वतीने विनंती आहे या मुख्य मंचावर आपलं सरचं स्वागत आहे. आयोजकांच्या वतीने तुम्हाला सन्मानित करण्यात येत आहे. वेळेच्या बाबतीत वॉर्निंग पहिली मिळालेली गोलंदाजी करणाऱ्या संघाला. यानंतर पेनल्टी.
हाकुटाप्याचा चेंडू होता, खाली लागतो, क्षेत्ररक्षक चूक करतोय शॉर्ट थर्डचा. अलॉंग दी कार्पेट चेंडू मागे निघालेले आहे. पाहता पाहता 2 धाबा पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चिमुरडा क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा बरोबर त्याने पाठलाग केला. जिथे त्याच्यापेक्षा वयाने अधिक मोठे असणारे खेळाडू तिकडे चेस करत होते बॉलचा, परंतु तरी सुद्धा योग्य रीतीने खाली वाकला, चेंडू अडवला, त्यानंतर त्याने त्याची केली फेकी. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगला क्षेत्ररक्षक इन फ्युचर त्यांच्यासाठी तयार होऊ शकतो. हाकुटाप्याचा चेंडू हुक करतायत. एक टप्पा घेतला, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे निघून गेला. फटका दर्जेदार, चौकार. यावेळेस आणखी एक चांगला फटका. प्रभाच्या विरुद्ध दिशेने गेले फलंदाज आणि त्यानंतर त्याने इथे या चेंडूला गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना विथ दी रिव्हर शॉट पाठवलेला आहे. डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. पात्र फेरीची निर्धारित 4 षटकांची खेळवली जाणार आहे. विनंती असेल बोरगाव टीम, आपण आपला जो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. मोहन या अगोदर बोलून गेलेलेच आहेत, परंतु तरी सुद्धा विनंती असेल आपण फलंदाजी करणार आहात की गोलंदाजी माझ्यापर्यंत सूचित करा. बोरगावचे अत्यंत खंदे समर्थक डॉक्टर विवेक कराळे यांचं आगमन मुख्य मंचावर होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. फलंदाजी करणार आहेत बोरगाव टीमचे खेळाडू. त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघाला क्षेत्ररक्षणासाठी तयार राहावं लागेल. विनंती असेल आपल्याला अधिक विलंब करता येत नाही. साखरे टीम लगेच समोर या. 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. ऑन साइडला फटका खेळले क्षेत्ररक्षकाच्या समोरून. चेंडू उसळला आणि सीमारेषेच्या पलीकडे कोसळला. आणखी एकदा चेंडूने सीमारेषेची सफर करून घेतलेली आहे. फलंदाजाचा आणखी एकदा क्लास आपण पाहिला. आणखी एक चौकार. आहेत आणखी एकदा रिव्हर्स खेळलेत. या फलंदाजाने गोलंदाजाच्या नाकी 9 आणलेले आहेत. सातत्याने रिव्हर्सचा फटका मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुली त्याने खेळलेला आहे. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. या षटकातील आतापर्यंत फलंदाजाने लावलेला हा 4था चौकार. षटकाचा विचार केला तर जवळजवळ 20 धावा या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज स्वप्नीलच्या विरोधात फलंदाजांनी मिळवलेले आहेत. त्याचमुळे आता रनचेसमध्ये इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे आणि आवश्यक धावगतीचा विचार केला तर इथून पुढे 10 धावांची धावगती कायम ठेवावी लागेल या रनचेसमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमला.
मुख्य मंचावर डॉक्टर विवेक कराडे यांचा सन्मान आपण संपन्न करत आहोत. समीरजी आईनकर, आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर विवेक कराडे यांना स्पर्धेच्या वतीने सन्मानित करा. मनु स्पोर्ट्स बोरगाव मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. मनु स्पोर्ट्स बोरगावचे खंदे समर्थक. कुठेही मनु स्पोर्ट्स बोरगावचा सामना असेल तर त्या ठिकाणी डॉक्टर विवेक कराळे त्यांच्या लवाजम्यासहित दाखल होताना मी पाहिलेले आहेत. मोठी टीम त्यांच्या बरोबर असते. मन मिळावे अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना मुख्य मंचावर सन्मानित केलं जाते. हायली एज्युकेटेड पर्सन डॉक्टर विवेक कराळे यांचा मुख्य मंचावर होत असणारा हा सन्मान. भगव्या रंगाची शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान संपन्न झाला. राकेश भुंडेरे यांचे ते मामे भाऊ आहेत, मामे बंधू आहेत. राकेश भुंडेरे, तुमचंही सहर्ष स्वागत. दोन षटकशेष, 20 धावांची गरज. मागे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. इथे यावेळेस काय घडलेलं आहे, पंचांचं बोट आबाळाकडे जात आहे. प्रतीकने थोडा पॉज जरूर घेतला होता, परंतु आता इथे पंचांनी त्याला बाद घोषित केलं आणि त्याचमुळे आणखी एक मोठा हादरा मिळाला या रनचेस मध्ये. दक्ष 11 खोपिवलीला प्रतीक बाद. मैदानाच्या आतमध्ये लवकर दाखल व्हा. अकरा चेंडू 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज दाखल होत आहेत, ते म्हणजेच खोपिवलीच्या वतीने ऋषभ. अकरा मध्ये 20 बनवायचे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला. चेंडू तितका चांगला नव्हता संदीप, परंतु तरी सुद्धा गोलंदाजाला विकेट मिळाली. ही वेळेची गोष्ट आहे. कधी कधी या चेंडूवर फार मोठे पटके येत असतात. षटकार चौकार खेळतात फलंदाज. साध्या चेंडूवर सुद्धा कधी कधी फलंदाज बाद होतात, कधी कधी चांगल्या चेंडूवर सुद्धा फटका खेळतात. हेच तर क्रिकेट आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन मध्ये येता आलं नव्हतं. दिशा व्यवस्थितरित्या समजून घेता आली नव्हती बॅटरला. बॅटचा स्विंग तर जलद होता, परंतु इतका जलद बॅटचा स्विंग असेल तर त्यामध्ये तुम्हाला चेंडू घ्यावा लागतो. तर आणि तर क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून तुम्हाला फटकेबाजी करता येते. 10 चेंडू 20 धावांची गरज. बरोबर 200चा स्ट्राईक रेट इथे मेंटेन करावा लागेल. डॉक्टर विवेक कराळे आणि त्यांचे सहकारी मुख्य मंचावर दाखल झाले होते, त्याने ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्लेड ऑन. अनफॉर्च्युनेट डिसमिसल ऑफ दिस बॅटर. ऋषभ गॉन. आणखी एक मोठा हादरा. फलंदाज आहेत. या परिस्थितीतून अनेकदा संघाला त्याने बाहेर काढलेले आहे, परंतु एक जमेची बाजू आहे खोपिवली संघासाठी. कारण ज्या फलंदाजाने आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे तो रोहट मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे, परंतु स्ट्राईक पासून तो दूर राहिलेला आहे. जितका वेळ रोहन स्ट्राईक पासून दूर राहील किंवा जितका वेळ गोलंदाजांना रोहनला स्ट्राईक पासून दूर ठेवण्यामध्ये यश मिळेल, तितकं या सामन्यामध्ये सावळाराम नगर नवापाडा संघाचं पारडं जड असेल. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवत आहेत. त्यानंतर फेकी होईल. फक्त एकच धाव घेण्याची संधी. चला, वेळेचा अपव्यय करू नका. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फुलटॉस समोर खेळतायत गोलंदाजाच्या डोक्यावरून. क्रिकेट मधील सुरक्षित फटका. 2 टप्पे घेतले. चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यश मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रयत्न तर चांगले राहिले होते. इथे या क्षेत्ररक्षकाचे बॅकअपही मिळाला होता. एक वेळ असं वाटत होतं की चेंडूने सीमारेषा ओलांडली असेल, परंतु ते या क्षेत्ररक्षकाला मान्य नव्हतं.
लिप मोमेंट त्याची अगदी योग्य वेळ आली, योग्य वेळेवर जर उडी घेता आली, क्षेत्ररक्षकाला झेप देता आली तर मात्र त्याचं क्षेत्ररक्षण बऱ्याच अंशी चांगलं होतं, तेच झालं होतं. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज संदेश तयार आहे. शेवटचा चेंडू फेकला जाईल गोलंदाजाच्या वतीने. फिरून मारलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकही जवळपास उपस्थित नाही आणि क्षेत्ररक्षक असते तरी फरक तो काय. इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे आणखी एक हवाई हल्ला. एअर स्ट्राइक डन बाय बॅटर रोहन. सिक्सर. जोडण्यात आलेले आहेत त्या म्हणजे 33. या सामन्यातील खलनायक तर असू शकतो फलंदाज रोहन, परंतु तो गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी तो नायक आहे, यामध्ये ते मात्र शंका नाही. पाहायचंय आता या नायकाचा संघर्ष कुठपर्यंत जातो. इथून पुढे 11 धावांची गरज. या क्रीडा नगरीमध्ये या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी, स्पर्धेला भेट देण्यासाठी दीपकजी घागस यांचं आगमन झालेले. विनंती असेल दीपकजी घागस आपण मुख्य मंचावर या. तुमचं सहर्ष स्वागत. शेवटचं षटक, 11 धावांची गरज. अंड्रावचा फटका खेळतायत पायचे फलंदाज रोहन. स्ट्रायकिंग एंडला येणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या पद्धतीचा डाव आतापर्यंत रोहनने खेळलेला आहे या सामन्यामध्ये त्याचं स्ट्रायकिंग एंडवर असणं खोपिवली संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही संघर्ष दाखवता, क्रिकेटला संघर्षाची फार मोठी परंपरा आहे, ती कायम ठेवलेली आहे दोन्ही संघाने. परंतु तुमच्या संघर्षाच्या कहाणीला ज्यावेळेस महत्व येतं, ज्यावेळेस तुम्ही त्या संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेपर्यंत पोहोचवत असता, तुम्ही जर यशस्वी बनला नाही तर मग त्या संघर्षाला तितकी किंमत उरत नाही. पाहायचंय या सामन्यामध्ये जेतेपदाचे मानकरी कोण ठरतील. फिरून मारलाय या फलंदाजाने तर गोलंदाजाच्या नाकी नऊ आणलेले आहेत. याही वेळेस चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय, परंतु काय घडलेलं आहे. ओ माय गुडनेस, व्हॉट हॅपन देअर. फलंदाज हिट विकेट. कहाणी में ट्विस्ट. आता कहाणी इथे इंटरेस्टिंग बनत आहे. ज्या फलंदाजाने चौकार खेळला होता त्याला बॉडी बॅलन्स व्यवस्थितरित्या राखता आला नाही. यष्ट्यांना त्याच्या पायाचा स्पर्श झाला, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. अनफॉर्च्युनेट डिसमिसल. फलंदाज बाद. प्रेक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मोठा सामना आहे. प्रेक्षकांची उत्कंठा इथे शिगेला पोहोचवणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. अंधारासारख्या संकटाला आपल्याला दोष देता येत नाही किंवा दोष देत बसण्यापेक्षा एक ज्योत पेटवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. दिवसा आपल्या बरोबर असणाऱ्या सूर्यापेक्षा रात्री आपल्या सोबत असणाऱ्या काजव्याला फार मोठं महत्व आहे असं म्हणतात. त्याचमुळे प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूलता कोण शोधून आणील हे फार महत्वाचं आहे. इथे बॅकफुटला होते, कव्हरच्या दिशेमध्ये खेळतायत. उंच चेंडू निघून जातोय. झेल सुटलाय. संधी मिळाली होती गोलंदाजी करणाऱ्या संघाला, त्या संधीचा इथे योग्य रीतीने त्यांना वापर करता आला नाही आणि त्याचमुळे 2 धावा मिळाल्या. 3 चेंडू 8 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच बॅटर रवी आणि त्याच्या साथीने राहुल. स्ट्रायकिंगला बॅटर राहुल आहेत. राहुल आणखी एक आक्रमक फलंदाज आहेत, चौकार षटकारासाठी जाणले जातात. एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येईल का. फिरून मारण्याचा प्रयत्न तिथे झालेला आहे. डावी एसटी सोडून चेंडू निघून जातोय. एसटी रक्षकाने उर्वरित कामगिरी योग्य रीतीने केलेली आहे आणि त्याचबरोबर हा व्हाईट बॉल. 3 महिन्यापासून हे आयोजक या स्पर्धेसाठी प्रयत्नरत आहेत. या पद्धतीने आपल्याला संदेश मिळाला आणि एखादी मोठी स्पर्धा जर आपल्याला आयोजित करायची असेल तर त्या पद्धतीने मेहनत आयोजकांना घ्यावीच लागते, यामध्ये ते मात्र शंका नाही. 3 चेंडू 7 धावांची गरज. उजव्या स्टेजच्या बाहेर ऑन साइडला खेळला गेलेला फटका. ड्राईव्ह करतायत. फक्त आणि फक्त 1 धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण बघत आहोत. प्रेशराइज सिच्युएशन मध्ये खेळाडूचं कॅरेक्टर तुमच्या समोर येत असतं. क्रिकेट असा खेळ आहे जिकडे क्रिकेट मधील प्रेशर मध्ये अनेक रथी मारथी ढेर होतात.
क्रिकेटमधील प्रेशरमध्ये अनेक 30 मार खाऊन जातात. पाहायचं इथे आता भाव खाऊन कोण जाणार आहे. या सामन्यामध्ये चांगली कामगिरी कोणाला करता येईल. 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूमध्ये 6 धाबांची गरज. हा चेंडू अत्यंत महत्वाचा. इथे जरी निर्धाव चेंडू आला तर मग वेगळं ग्लॅमर प्राप्त होईल या सामन्याला. उजव्या इष्टीच्या बाहेर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. याचबरोबर हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे मैदानी पंचांच्या वतीने. जे क्षेत्ररक्षक शॉट लेग स्लिप मध्ये शॉट फाईनला उपस्थित आहेत त्यांना ते मान्य नव्हतं, परंतु आपल्या मान्य न मान्याने काही होणार नाही. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर. तिथे कोणाचं अतिक्रमण चालत नाही. 2 चेंडू 5 धाबा. फुलटॉस आडव्या बॅटने फटका खेळलेत जरूर. आता काय झालं. स्क्वेअर लेग पंचांच्या वतीने इथे हा चेंडू हाईड नो घोषित करण्यात आलेला आहे. इट्स अ क्लिअर बीमर. चांगला जेल दरम्यान टिपला होता. क्षेत्ररक्षण करणारा संघ त्याच्या अधिकाराचा वापर करेलच. इथे रिव्ह्यूची नोंदणी करण्यात आलेली आहे. पायचे DRS तर घेतोय आपण. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टेनक्रिकच्या वतीने केलं जात आहे. क्रिकेट हा खेळ अत्यंत सगळ्यांना आवडणारा आहे. मैदानी पंचांनी इथे नो कॉल केलाय. पायचंय इट्स अ क्लिअर बीमर. मंदार सर तुम्हाला येण्याचीही गरज नाही. खूप हाईट आहे या चेंडूवर. ज्यावेळेस चेंडूपैचा संपर्क झाला त्यावेळेस ते स्पष्ट आपल्याला दिसतं. आणि त्याचमुळे आता चेंडू शेष राहिलेले ते म्हणजे 2 चेंडूंमध्ये 4 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 1 बिग हिट कॅन फिनिश दिस मॅच. मुरबाडकर चषकाचे आयोजक जिकडे मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक होती आणि ती सुद्धा शाहीन बाईक ज्यांनी ठेवली होती असे सगळ्यांचे आवडते आयोजक बाबू खाडे आपलं आगमन झालं. सरस स्वागत. 2 चेंडू 4 धाबा. काय घडेल. रिव्हर्स खेळलेत. क्षेत्ररक्षकाची निवड झालेली आहे. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. चेंडू सीमारेषेकडे मार्गस्थ झालेला आहे. इथे काय घडेल. चेंडूने इथे सीमारेषा ओलांडलेली आहे की नाही. त्याचमुळे खेळाडू कक्षातील खेळाडू तर आपण पाहिलं होतं ज्यांचा जल्लोष सुरू झाला होता. छोटे जे क्षेत्ररक्षक आहेत त्या छोट्या क्षेत्ररक्षकाने आता गोलंदाजी करणारा संघाला वाचवलेला आहे. संकटमोचक म्हणून तो समोर आलेला आहे. या क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्या. आणि आपण आता इथे तर पुन्हा एकदा बघणार आहोत लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या वतीने की नेमकं काय घडलेलं आहे. सीमारेषेवरचा तो जो अटेम्प्ट होता त्या क्षेत्ररक्षकाचा तो कसा होता हे आपल्याला पाहायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तिकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. जरूर सीमारेषेच्या अगदी जवळ आपण बघतो इट्स अ क्लीन सेव्ह. झालंय काय मैदानामध्ये. धावा किती पूर्ण झाल्या मंदार. 2 धावा पूर्ण आहेत. त्यामुळे आता इथे 2 धाबांची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. चेतन स्मृती चषकाचं 30वं पर्व. अत्यंत दर्जेदार ही स्पर्धा. एकामध्ये 2 पूर्ण कराव्या लागतील. काय घडणार आहे या सामन्यामध्ये. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. कोण असेल या सामन्यातील विजेते पदाचे मानकरी. कोण असेल नायक. कोण ठरेल खलनायक. 1 चेंडू आणि 2 धावा. 2 धाबा पूर्ण बनवायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू 2 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये. क्रिकेटमधील अनिश्चितता समोर आली की त्यानंतर क्रिकेटचं एक वेगळं रूप आपण बघत असतो. प्रत्येक जण इथे मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळेल. काय घडेल. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. 1 चेंडू 2 धाव. चांगला चेंडू आहे. समोर ठेवलाय. क्षेत्ररक्षक चूक करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आली. इथे काय घडेल. एकच पूर्ण झालेली आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम. या स्पर्धेतील रवीला व्यवस्थित रीतीने प्रसंगावधान राखता आलं नाही. क्रिकेटमध्ये चेसिंग ज्यावेळेस कंपल्सरी असते त्यावेळेस प्रतिस्पर्धी संघापेक्षा एक अधिक धाव आपल्याला बनवावी लागते आणि त्याचमुळे एका धावेने निसटता पराभव इथे झालेले. तो म्हणजे दक्ष 11 खोपिवलीचा सामना जिंकला. तो म्हणजे सावळाराम नगर नवापाडा संघाने जिंकलेला संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.